5 तारखेच्या अगोदर मी केदारनाथला गेलो. मी केदारनाथून मी सांगत होतो शेतकऱ्यांना, तुम्ही शेतीचे काम आटपा. पण परिस्थिती अशी झाली की शेतकऱ्याचे शेतकरी लग्न सराईमध्ये इतके गुंग होते, लोकांनी एवढे मनावर घेतलं नाही. मग जे पाऊस सुरू झाला तर आणखीन ते बंदच झालं नाही. त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्याची कामे खोळंबली. आता तुम्हाला सांगतो परिस्थिती अशी आहे, सगळ्या महाराष्ट्रात काही ठिकाणी 100 ml, 200 मिलीमीटर, 250 मिलीमीटर पाऊस झाला, कुठं 300 मिलीमीटर झाला. तर प्रत्येक गावाची जर सरासरी काढली ना, प्रत्येक गावात दरवर्षी 700 मिलीमीटर पाऊस होतो. तर 50% पाऊस ह्या 15 दिवसात झाला. पण शेतकऱ्याचं शेतच दुरुस्त नाहीत. मग त्याच्यामुळं आता सगळेच विचार करायला आता नेमकं काय करावं. मला दररोज एकच फोन येतं, हे पाऊस बंद कधी होणार. मी कालच्या आज येताना सुद्धा अंदाजात सांगितलं की 30 मेला पाऊस बंद होणार आहे. 1 मे पासून वरून राजा रजेव जाणार आहे. मग 1 जून पासून ते 7 जून पर्यंत तुम्ही सूर्यदर्शन घडणार आहे महाराष्ट्रात. आणि तुमच्या मुंबईचा देखील पाऊस बंद होणार आहे. आता हे उद्याच्या दिवस 28 तारखेपर्यंतच आहे. आणि 1 जून पासून ते 7 जून पर्यंत सूर्यदर्शन घडणार आहे. तितक्यामध्ये तुम्ही शेतीचे कामे करा.